मैदानामध्ये उतरलं तिघजण लांब परला अंगा बिंगावं. दादा बिचारे ते असे दमलेत ना, डायरेक्ट खुर्चीला टेकूनच बसलेत ते. फाट्या म्हणजे ओंड्या चिरून चिरून दादाची हालत खराब झाली. मंडळी सुगंध असा भारी आला ना झाकण उघडल्याबरोबर. चला मला या तुम्ही फाटवायचं काम दिले घ्या ना. कुठे तुम्ही चॉपर घेता ना उभं राहता मध्ये कुठला आहे मग प्रॉपर गाव कुठला आहे? जव्हार मोखाड आहेत का? तालुका मोखाडा. अच्छा तालुका मोखाडा आहे का? दुसरा पाडा आहे ना. हा दादा कुऱ्हाड घेऊन बिचारा आवरा सुसाट पळाला. ते कॅप्चर करायला तुम्हाला भेटला नाही, मला दाखवायला पाहिजे होता दादाची पलाची काय की. 100च्या स्पीडला दादा पळत होता जीव घेऊन. सकाळच्या आता बरोबर 6:45 वाजले आणि मी आता घेतले जेवण बनवायला. हे बघा बोंबळांची भाजी बनवायला घेतली. ओके चलो. कांदा टोमॅटो लसूण मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतले. त्याच्यानंतर हळद आणि मसाला टाकला आहे. ओके आता हे पण व्यवस्थित परतवून घेते. त्याच्यानंतर मग जे बोंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यात ते टाकून घेते आणि मग व्यवस्थित परतवून घेते. ओके हे बघा हे बोंबीलचे आहेत ना गरम पाण्यामध्ये आधी धुवून घेतले. त्याच्यानंतर एक 4-5 पाण्यामध्ये धुवून घेते, म्हणजे असे 6-7 पाण्यामध्ये बोंबील स्वच्छ धुवून घेतले. कारण का सुक्या मच्छीमध्ये कसा वैसपणा असतो ना, त्याच्यामुळे. बोंबील एकदम मऊ झाल्यात लगेच शिजतील 1-5 मिनटामध्ये ते. कारण का गरम पाण्यामध्ये टाकल्यावर कसे मऊ होतात ना लगेच. ओके आता याच्यामध्ये टाकते बटाटा कापून एक. चला आता मस्त सकाळ झाली आहे. सकाळच्या बरोबर 7-7:15 वाजायला आले आता. आणि कोकिला बघा कशी ओरडते. आता बोंबीलच्या भाजीमध्ये मस्त आंबा पण घातला आहे चिरून. एक आंबा होता फ्रीजमध्ये. हे बघा बाठा त्याचा. हे देखो. ओके आता ठेवते याच्यावर झाकण आणि एक 7-8 मिनटं शिजवते मस्त वाफेवर. आता इथे गव्हाचं पीठ मळून ठेवले चपाती बनवायला. ते पण मस्त मुरलं आहे तर लगेच चपात्या बनवून घेते. तर मंडळी या आता चहा पिवायला. आता जेवण वगैरे सगळं बनवून झाले. जेवणामध्ये बनवले चपात्या आणि रात्रीच्या 2-3 भाकऱ्या पण आहेत शिल्लक. त्याच्यानंतर मोनिशला अंड्याची भुर्जी बनवले. आणि आता जी काही माणसं आपल्या घरी आज लाकडं तोडायला येतील त्यांच्यासाठी मस्त बोंबील बटाटा बनवले. कारण की त्या लोकांना सकाळच्या न्याहारीला सुकी मच्छीच लागते, त्याच्यामुळे बोंबील बटाटा बनवला आहे आणि चपात्या बनवल्यात. आणि रात्रीच्या भाकऱ्या पण आहेत. 2-3 7:45 वाजल्यात आणि 8 वाजता माणसं येणार आहेत जव्हारची जी शेतीची कामं करण्यासाठी येतात ती. ओके आणि आज जाणार होते मी मसाला मार्केटला ठाण्याला मसाला घेण्यासाठी. म्हणजे मसाला बनवायला मिरच्या वगैरे जे काही पाहिजे होते ते घ्यायला मी जाणार होती. पण रात्रीच शेजारच्या ताई आल्या. त्या बोलल्या तुला लाकडं फोडायला माणसं पाहिजे आहेत ना, म्हणजे त्यांनी व्हिडिओ बघितलं असेल ना. तर मग त्या आल्या रात्री की कविता तुला माणसं पाहिजे होती ना लाकडं फोडायला, तर उद्या पाठवू का सांगते माणसं. मी बोलली बरंच झालं स्वामींनी माझ्यासाठी खरं तर त्या ताईंना पाठवलं इथं. कारण की मी केवणी दिव्याला गेलेली. त्यांना 2-3 माणसांना नंबर दिला पण त्यांनी काही कॉलच केला नाही. 3 दिवस झाले तरी पण. त्याच्यानंतर बोलले की 4-5 दिवसाच्या नंतर माणसं येतील. मग ती येतील का नाही येतील त्याची गॅरंटी नाही. आणि आता किती दिवस झाले नाही 4-5 दिवसापासून काय होतं माहिती आहे, संध्याकाळच्या वेळेला ना असं म्हणजे वातावरण चेंज होतं पूर्ण. असं वाटतं की आता पाऊस पडायचं सुरू होईल. मग बरं आपली लाकडं पण सुकली पाहिजे. कारण की आता आपला भाकरींचा व्यवसाय आपण सुरू केला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लाकडं खूप गरजेची आहेत. आणि मग ती सुकली पण पाहिजेत ना. सुकून आणि मग ती सगळी व्यवस्थित रचून ठेवायला लागतील म्हणजे टेरेसवरती वगैरे.
त्याच्यामुळे तर बरं झालं आज माणसं येणार आहेत लाकडं तोडायला. तर मी लवकरच आज उठून सगळं जेवण वगैरे बनवून घेतलं, कारण की त्या माणसांना सकाळी न्यारी लागते त्याच्यामुळे, कारण की काम पण तसंच करतात ती माणसं. तर मग आता बोंबील बटाटा, चपाती आणि भाकऱ्या आहेत रात्रीच्या आणि भुर्जी बनवली मोनिशला. ओके, सो चला आता पटपट चाय पिते, तोपर्यंत ती माणसं पण येणार, मग त्यांना पण चाय वगैरे देणार आणि मग त्यांना शेतावर घेऊन जायला लागेल झाडं तोडायला त्याच्यामुळे. ओके चला आता ब्लॉगमध्ये आजच्या कंटिन्यू राहा, जे पण काही दिवसभरामध्ये होईल सगळ्यात तुमच्यासोबत मी शेअर करेन. ओके चलो, आता आज गाठे नाही आहेत, पापडी पण नाही आहे, तर घरामध्ये बिस्किट होता गुड डे, तोच खाते चायमध्ये. हे गळ्यात प्लांटवर मोनिश आत्ता आंघोळ करतोय, चिन्मय झोपलाय, त्याला उठवते कारण की चिन्मयला प्लांटवर पाठवायला लागेल आणि मग हे घरी येतील तेव्हा मग आम्ही दोघं त्या माणसांसोबत आम्ही पण काम करू, जेणेकरून आपलं काम पटपट पण होईल आणि मग लाकडं जरा फोडून पण होतील. ओके चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. करी आणि अंड्याची भुर्जी कामावर चाललं आहे म्हणून. आता माणसं पण आल्यात, सकाळचा चहा दिले त्यांना, चहा घेतल्यावर जाऊ आपण शेतावरती फाट्या तोडायला. माणसांना घेऊन आले शेतावर फाट्या तोडायला. हे बघा दादाने मस्त कुऱ्हाडीने झाड तोडायला घेतले. झाड बघा किती मोठा आहे. एवढंसं झाड आहे. लक्कू कुठे आहेस रे? हे बघा लक्कीला पण शेतावर घेऊन आलो आहे. मंडळी आता लाकडं तोडाचं काम सुरू झालं आहे. एक सकाळी 8, सव्वा 8 वाजल्यापासून 8 वाजता तर ते दादा आणि ताई आले घरी, त्यांना चाय वगैरे दिला. त्याच्यानंतर मग एक सव्वा 8 वाजेपर्यंत आपण इकडे त्यांना घेऊन आलो आहे आणि आता मस्त त्यांनी कामाला सुरुवात केली लाकडं तोडायला. आणि आता चिन्मयला पाठवलं आहे प्लांटवर, कारण की इथं आता भरपूर काम आहे त्याच्यामुळे. मग बरं आम्ही दोघंजणं कमीत कमी हे मला बांधून देतील लाकडं, काय म्हणतात त्याला, एकदा का बोलतात एंगल्या ना. हा आमच्या भाड्याला आमच्या म्हणजे कोपर गावामध्ये माझ्या बाहेरी पण एंगली बोलतात त्याला, अशा बांधून देतील. ते सुक्या वेगळ्या बांधा ना ओळ्या वेगळ्या बांधा. हां तिकडनं त्या ताई बघतात, ते ताईचं कसं चाललं मोबाईल घेऊनच्या, ती ताई घालांच्या घराला असते बघून ना. चला आज आपला दिवसभर काम फाट्याच तोडायचं, कारण का पावसाला आता 1-1.5 महिना पण नाही राहिला, 1-1.25 महिन्यावर येऊन ठेपला आहे. आणि मग जर पाऊस आला तर आपल्या फाट्या गावा वालायच्या, त्याच्यामुळे आज बरं फायनली लाकडं तोडूनच घेऊ. तिकडे दादांनी मस्त ओंड्याची राल लावल्यात आता. ओके चला आता हे मला ना एंगल्या बांधून देतात, म्हणजे भाडे बांधून देतात, मी लगेच नेऊन टाकायचं काम करते. आणि लक्की सोनूला पण इथे घेऊन आलो आहे. लक्की नुसता बोंबळत होता, म्हणजे मला पण यायचा तुमच्याबरोबर. मग त्यांना दोघांना पण घेऊन शाळा बरं इथं गवतामध्ये जरा खेळतील तरी. आणि ताई आपल्या कॅमेऱ्याकडे बघून जाम असतात, मध्ये मध्ये कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला की लगे का म्हणजे दुसऱ्याकडे बघतात ते. चला आता असं जे पण काय आता होईल स्टेप बाय स्टेप ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. मला काय झालं बाबू, घरी जायचा? घरी जायचं बाबू आता आपण? चला जाऊ चला घरी जायचं ना आपण, घरी जायचं ना बाबू. त्याचं म्हणणं असं मला सुट्टा ठेवा इथे शाबा, भेटेल काय आपल्याला आहे सुट्टा ठेवला तर. पळल यो लक्कू सुसू पट्टी करायच्या तयारीमध्ये आहे, जागा शोधते तो, कंची जागा चांगली आहे हागासाठी. आता बरोबर सकाळच्या 10 वाजल्यात आणि आता त्यांच्यासाठी न्याहारी घेऊन जाते. जे मी जेवण बनवले ते सकाळी लवकर उठून बोंबील बटाट्याची भाजी आणि चपाती आणि रात्रीच्या काही भाकरी आहेत ते बघू. त्यांना जर भाकरी आवडली तर भाकरी देणार, नाही तर मग चपाती. ओके चलो आता जाऊयात आपण. हा सवय नसली ना चपातीची का मग त्रास होतो पोटाला. संध्याकाळी भाकरी बनवेन का तुम्हाला मस्त. हा जास्त करून आम्ही नाही वापरत, आमच्याकडे नाचणीची भाकर. अच्छा नाचणीची असते काय? तुमच्या आता शेती पिकवता ना तुम्ही, त्याच्यामुळे. घ्या तुम्हाला काय पाहिजे ना, भाकरी चपाती घ्या, खा पोटभर खा. हा बाजूवाल्यांच्या ना. हा चला मंडळी आता माणसा बसल्यात न्याहारी करायला. एक सकाळच्या आता बरोबर 10:15 वाजल्यात आणि 10:15 वाजता तर न्याहारी करायला बसल्यात माणसं. बघू आता संध्याकाळपर्यंत किती लाकडं आपली तोडून होतात त्याच्यावर मग आपण ठरवू उद्या पुन्हा त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं ते. कारण की बऱ्यापैकी आम्ही पण तोडून ठेवलेले होते. पण कसं आहे माहिती आहे का, ज्या ओंड्या असतात ना
त्या काय आम्हाला चिरायला जमणार नाही, तुमच्या दादाला तर बिलकुलच नाही. त्याच्यामुळे खरं तर आपल्याला माणसं घ्यायला लागली. ओके. आणि आता कसं आपला भाकरींचा व्यवसाय असल्यामुळे आपल्याला भाकरी बनवण्यासाठी लाकडं तर लागतीलच, त्याच्यामुळे बरं फाट्या करून घेतल्या म्हणजे टेन्शन नाही. आणि मग कसं आम्ही इकडं फाट्या तोडायला आलो का मग दुसरी बाकीची सगळी कामं पण तशीच राहतात त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लांटवर जावं लागतं दोन्ही वेळेस कामावर, त्याच्यामुळे काय दुसरी कामं काय ॲडजस्ट होत नाही. आणि मग दुपारच्या वेळेला आम्ही यायचो लाकडं तोडायला, पण जी काय मोठी झाडं आहेत ती तर काय पॉसिबल नाही तोडायला, कारण की आपल्याकडे कुऱ्हाडी पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओंड्या चिरायचा एक्सपिरियन्स कोणालाच नाही आपल्या घरामध्ये. तुमच्या दादांना तर मुलीचंच नाही, कारण की कधी तोडलीच नाही लाकडं. अशा छोट्या छोट्या फांद्या ठीक आहे. ओके. चला आता त्यांना नॅरी करू द्या, बरं पोटभर नाश्ता करू द्या. दादा गेलेत दादांना घरी पाठवले थंड पाणी घेऊन यायला, कारण की गरम खूप होतं ना त्याच्यामुळे. तरी बरं आहे इथे सावळी, त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. पण मी जेव्हा घरी नॅरी आणायला गेली ना तेव्हा त्या ताईंना दादांना ना मोठा साप दिसला इथे. मला तीच भीती वाटली. आम्ही इतके दिवस काम करायला यायचो इथे म्हणजे फाट्या तोडायला, पण आम्हाला तर कधी नाही दिसला, पण त्यांनाच दिसलं, सांगतात मोठा साप आहे म्हणून. जर आता मी इथे असती तर ते ब्लॉगमध्ये कॅप्चर केलं असतं, पण मीच इथे नव्हती. लक्की सोनूला घेऊन आलेलं ना इथे. लक्की जाम मस्ती करत होता नुसतं, इकडं पळ तिकडं पळ, म्हणून त्यांना जाऊन घरी ठेवलं. उगीच बरं काय चावला बिवला काचा बिचा भरपूर आहे तिथं बाटल्या, त्याच्यामुळे फुटलेलं नको बरं. ओके. चला आता दादा आले का मग आम्ही पण थोडीशी चपाती भाकरी खाऊन घेतो, त्याच्यानंतर मग आम्ही पण कामाला लागतो, कारण का त्यांना जर मदत केली तर त्यांना पण थोडंसं काम हलकं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पण काम पटपट होईल. नाहीतर मग माणसं घ्यायची आणि आपण त्यांना बघत बसायचं कसं काम करतात, तर आपला पण वेळ त्याच्यामध्ये वाया जाईल. त्याच्यापेक्षा आपण पण थोडंसं त्यांना हातभार लावला, त्यांचं काम तर हलका होईलच, प्लस आपलं पण जास्त काम होईल किंवा पटपट काम होईल. ओके. चला आता चला मंडळी, एकदम आज मेहनतीचं काम चालू आहे. म्हणजे मेहनत तर आपण रोजच करतो, पण आज थोडी एक्स्ट्रा मेहनत आहे. एक्स्ट्रा कसं आता बजरंग बल्ली की जय. बजरंग बल्ली की जय. चला मला या तुम्ही फाटवायचं काम दिले, कामं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतले आहेत. दादांना तिथलं ओंड्या चिराचं काम दिलं आहे, तिकडे ताई आहेत त्यांना ज्या फांद्या तोडल्यात ना त्या वळवाचं काम दिलं आहे. आणि तुमचे दादा आहेत ना या अशा भाडे बांधून देतात, म्हणजे एंगल्या बांधून देतात, मी घेऊन आपल्या अंगणामध्ये नेऊन टाकायचं काम करते. चलो म्हणजे चारीला माणसांना कामं वाटून दिल्यात. ओके. चला आज जाम काम आहे आपल्याला, त्याच्यामुळे चला आता फटाफट ज्या काही भाडे बांधून ठेवल्यात ना ते नेऊन टाकते. 1-12 वाजेपर्यंत मला हे काम करायचं आहे. एक दुपारचं 12:15 वाजले की मग लगेच जेवण बनवायला घरी जाईन मी, कारण का दुपारी जेवणामध्ये आज चिकन बनवायचं आहे दादा ताईंसाठी आणि मस्त भात. ओके. चलो 1-12 वाजेपर्यंत मी आता फाटवायचं काम करते, त्याच्यानंतर मग जेवण बनवायला घरी जाईल. चलो नाही आता 12:15-12:30 वाजायला आलेत आणि आपली आता बऱ्यापैकी जरा फाट्या तोडून झाल्यात. नाही तर ताई पण दमली, मला तर जाम ऊन लागते. फाट्या तोडून बिचारी दमली. चला आता मी पण जाते हे करायला, जेवण बनवायला जाते. तर आता थंडा घेऊन आले चिन्मय, बोलते गरम झाला असेल तर मला काम करून थंडा देतो, बोलते आणून थंडा घेऊन आलाय. दे घे ग्लासमध्ये भर ना. हा ते बघ कसा तू गरमी घ्या ना. चॉपर जेव्हा तुम्ही चॉपर घेता ना उभं रेता मध्ये तोडी तुमचा दादा तोडी देणे ठेवी नाही गेली. मग काय म्हणजे तेवढ्या फाट्या नेऊन अंगणात टाकल्या हो तर जा. ग्लास घे ना पटकन, घे ना. चाल घे ना, बदल ना पटापट. तुझा घे ना, व्हिडिओ काढवते ना मी. तीनच ग्लास, एक ग्लास हे पटकन घे, चल पटकन बदला. चला दादा या थंडा घ्यायला. ग्लास काचाचा ग्लास फुटतो इथे यार. स्टीलच्या ग्लासमध्ये काम चालून घेऊ आता आपण. हा मंडळी चला. सोनूला किती दम लागलाय बघा मंडळी. चला आता थंडा पिऊन घेते मी पण, आणि मग मी जाते जेवण बनवायला. तोपर्यंत कामं करतील इथं. आता मस्त चिकन आणलेला यांच्यासाठी, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच.
तर ताई दादा बोलतात की आता दुपारी चिकन नको मच्छी बनवा. तर आता चिन्मय ना मस्त मोठे मोठे मासे पकडून घेऊ. तेच आता दादांनी मस्त साप तोडून मिळून दिलं साफ करून. तेच आता बनवते मी. नुसता फेस आहे. लगेच ना फ्रीजमध्ये ठेव म्हणजे नंतर थोडं परत कमी येईल. या मंडळी थंडा प्यायला उन्हाच्या टायमात इथं ठेवू का नो? नाही फ्रीजमध्ये ठेवतो. तुम्हाला अजून प्याज साधा होईल. नंतर नेतो तो पण तोंड टाक ना सुद्धा आहे. हे बघा आता अशा भाडे बांधायला घेतलेत मंडळी. आता घेतले जेवण बनवायला. आता जेवणामध्ये ना मस्त चिन्मयाने मासे पकडून आणले होते ना तर त्याचा आता रस्सा बनवायला घेतला आहे. ओके. आणि एकीकडे भात. गॅस कधीपासून कमी होता माझ्या लक्षातच नाही मंडळी. काही गडबडीमध्ये असू दे चला. आणि आता एकीकडे भात ठेवला शिजायला, एकीकडं मच्छीचा रस्सा बनवते आणि एकीकडे आता मच्छी तळायला घेतले. ज्या तुकड्या होत्या ना त्या फ्राय करते. ओके चला आता पटपट जेवण बनवून घेते कारण की मग 1:15 त्या ताई दादांना जेवायला द्यायला लागेल त्याच्यामुळं. ओके. आता जेवणाचे ताटं केले तिथं. ओके. हे बघा मच्छीचं जेवण बनवलं आहे त्यांच्यासाठी. हा गरम गरम आता बनवला ना गरम गरम. खारट नाही ना झाला? खारट नाही. चला जेव्हा पोटभर काय लागला तर घ्या. कुठलं आहे मग प्रॉपर गाव कुठलं आहे? जव्हार मोखाडा. मोखाड्याचे आहेत का? आमचा तालुका मोखाडा. अच्छा तालुका मोखाडा आहे का? दुसरा पाडा आहे ना. हा म्हणजे तुम्ही कातकरी समाजाचे नाही का? नाही. अच्छा म्हणजे तुम्ही जसं आमच्यामध्ये मराठी कुणबी. अच्छा अच्छा आगरी म्हणजे कातकरी समाजाचे नाही तुम्ही. आदिवासी म्हणजे आदिवासीमध्येच मोडता तुम्ही पण कातकरी नाही. कातकरी वारली ते दुसरं. हां 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 वारली लोक असतात ना. हां 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 कातकरी ते वेगळं. बरोबर बरोबर. आम्ही ठाकूर. तुमच्या ते राहणीमानावरून समजतं ना की तुम्ही कातकरी नाही म्हणून. नाही कातकरी नाही. मग पावसाळा संपला भात कापणी झाली की तुम्ही मग इकडे येता काय भिवंडीमध्ये येता? मग याला अच्छा लोक बोलवतात कामासाठी. हे बरी आहे मच्छी. तुम्हाला आवडली का? तुम्हाला सर्दी झाली वाटते. सुरुक सुरुक करा जेवणावरती. चिन्मयी चला जेवू आपण पण. दादा थोडासा घ्या ना भात. घ्या घ्या. आहे ना भात आहे ना. नाही तर मग कशाला फेकायचा. ताई तुम्हाला घ्या ना थोडासा भात. ताईने तरी एकदा भात घेतला दादांनी तर नाही घेतला. पाणी जाम दिला ना. हा A few moments later. तू काय घाबरते का काय दादाला? पल पल बोलते आवाज देते झाड हाय काय. आवाज दिला ना मग आतमध्ये पोकळ असेल तो. हा बदामाच्या झाडाखाली बोलतं रांगोल्या गाडीत. दादा कोरा दादा कुऱ्हाड घेऊन डायरेक्ट तिकडे बोलायला. कुऱ्हाड घेऊन दादा डायरेक्ट त्या साईडला पळून गेला. बोलते अंगावर पडेल. बदामाचं झाड बदामाचं झाड. मैदानामध्ये उतरलं तिघजण. लांब पळा परला अंगा बिंगावर. चिन्मय तिकडे नको जाऊ. पुढे कुठं चालले चिन्मय? चिन्मय बाजूला हो. शायनिंग मारायला जाऊ नको. तोडेल आहे तो आवाज दिला. होय शायनिंग मारायला नको इकडे. बोत्रे आहे इकडे. बोत्रे ये लवकर. चाली हो पडू शकते दुसरं काही नाही. दोन माणसाचे झालेलं ते. मंडळी फायनली बदामाचा झाड तोडलेला आहे आणि तो व्यवस्थित पडलेला आहे. ओके चला आता दादा आणि ताईसाठी मस्त गरम गरम चाय घेऊन येऊ आपण. दादा कुऱ्हाड घेऊन बिचारा आवरा सुसाट पळाला. ते कॅप्चर करायला तुम्हाला भेटला नाही मला.
दाखवायला पाहिजे होतं दादाची पलाची काय किती 100च्या स्पीडला दादा पलत होता जीव घेऊन. बरोबर आहे नाही का. सर सलामत तर पगडी 50. चला आता मस्त बदामाचं झाड तोडलं आहे, एकदम मोकळा मोकळा वातावरण झालं आहे आता मस्त. ही मंडळी माझा अवतार तुम्ही इग्नोर करा, कारण का सकाळपासून तोंडाला पाणी नाही आहे. सकाळपासून आमचं कामच सुरू आहे आणि सकाळपासून किती दादांनी फाट्या चिरल्या, दादांनी ताईंनी आम्ही सगळ्यांनी मिळून. ओके, ते तुम्हाला मी नंतर दाखवते जेव्हा घरी आपल्या जेव्हा कामाचा बंद होईल ना तेव्हा सगळं दाखवते किती लाकडं आपण तोडले आहेत एका दिवसामध्ये. आणि दादांनी सकाळपासून एवढी मेहनत केली आहे ना फाट्या भिताची, कारण की एकदम हार्ड काम असते ते फाट्या चिरायचं. ओंड्या चिरायचं बोलला म्हणजे सगळीच नाही चिरू शकत, पण दादांनी भरपूर मेहनत केली सकाळपासून आणि मस्त भारी काम केलं आहे. म्हणजे मला तरी आवडलं पर्सनली, कारण की इतक्या गरमीमध्ये इतक्या उन्हामध्ये एवढं मेहनतीचं काम भारी काम केलं आहे. पण इकडे बघा ताई हसते पाठीमागं उभी राहून. तुझ्या नवऱ्याची स्तुती करते मी. नवराच आहे ना तुझा? दादा मिस्टर आहे का तुझे? हां, ताईचा नवरा आहे का दादा? आता काय नाव आहे का दादा ताई तुझा? काय नाव आहे? काय नाव आहे? सिक्रेट. ताई सांगते नाव आहे, पण तू माझा पण सांगणार नाही. चला आपण उद्या रिव्हील करू ताईचं नाव, कारण का उद्या पुन्हा ताई आणि दादा येणार आहेत लाकडं तोडायला आपल्या घरी. मग उद्या आपण रिव्हील करू मस्त. ओके, ताईचं दादाचं नाव काय आहे ते. हे बघा चला मंडळी, आता गॅसवर ठेवले. थांबा तुम्हाला दाखवते मी गॅसवर काय ठेवले ते. ओके बाबा सरे रे मंडळी, सुगंध असा भारी आला ना झाकण उघडल्याबरोबर, एकदम डेंजरवाला सुगंध आला मस्त. तर आता ठेवला इथं चिकन, सुका चिकन बनवत ठेवले. ताई बोलल्या आमच्या भाजीमध्ये वाटण टाकून नका खोबऱ्याचं, आम्हाला बोलते आवडत नाही. तर आता विदाऊट वाटणाची ही भाजी आहे. चला आता जाधवले शिजू द्या मस्त. एक वाफेवरच घेतलं चिकन बनवायला. आणि तुम्हाला बाहेर दाखवते किती लाकडं तोडून झाल्यात ती. हे बघा बऱ्याच आहेत, जाम आहेत, त्या साईडला पण आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोड्याशाच वाटत असतील, पण खूप जास्त आहेत. आणि दादा बिचारे ते असे दमलेत ना, डायरेक्ट खुर्चीला टेकूनच बसल्यात ते. फाट्या म्हणजे ओंड्या चिरून चिरून दादाची हालत खराब झाली. थांबा तुम्हाला आता थंडा देते, थंडा येतो. ताईने पण मस्त मेहनत केली. संध्याकाळचे एक 6:05 बरोबर झालेली आहेत. आणि आत्ता मी घेतलं आहे जेवण बनवायला, कारण की ताई दादा जे आल्यात ना आपल्या घरी, ते काल्हेरलाच जातील. तिथे त्यांचं सगळं सामान आहे तिथे, ते म्हणजे त्यांनी तिथे स्टे केलं आहे काल्हेरला. तर मग आता त्यांच्यासोबत त्यांना सोबत जेवण द्यायचं आहे. तर आता जेवणामध्ये सुका चिकन बनवते आणि मस्त तांदळाची भाकरी. ओके, आता चिकन तर आदवलं एकीकडे गॅसवर, उन्हावण्याला पाणी चुलीवर ठेवलेलं आहे. आता उन्हावणे घेते आणि पटपट आधी यांना भाकरी देते, म्हणजे हे काल्हेरलाच जातील. कारण का त्यांनी स्टे काल्हेरला केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना बोलत ती इथे थांबा, पण त्यांनी कपडे सोबत नाही आणले. थांबा नाही हा, आणि तुम्हाला बोलली पण नाही ना काल का बाबा 2 दिवस काम आहे असं. हां तेच ते सांगायला विसरले मी काल त्यांना कॉल करून सांगितलं, तेव्हा मी विसरले की बाबा 2 दिवसाचं काम आहे. पण चला आता जाऊ द्या. आता त्यांचं जेवण एकदाचं बनवून झालं की त्यांना टिफिनमध्ये पॅक करून देते. मग ते काल्हेरला जाऊन फ्रेश वगैरे होऊन जेवणार, मग आराम करणार आणि उद्या सकाळी पुन्हा आपल्याकडे येणार. ओके चला, आता जास्त वेळ मी तुमच्यासोबत बोलत नाही बसत, नाही तर तिकडे भाकऱ्या शिजायला जाम टाईमपास होईल, तर त्यांना जायला म्हणजे अजून टाईम होईल. त्याच्यामुळे आता उन्हावण्याला पाणी ठेवलं, कारण की आपल्याला ऑर्डरच्या एक 35 भाकरी गावात द्यायच्या आहेत. आणि मग ज्या काही एक 7-8 भाकरी होतील त्या ताई दादांना द्यायच्या आहेत सोबत. ओके, एक ऑर्डरच्या पण 8 वाजता भाकरी द्यायची आहेत मला, आणि ताई दादांना पण एक 6-7 भाकरी द्यायची आहेत. त्याच्यामुळे ओके, आता पटपट उन्हावणी घेते, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी भेटते. ओके.